आज तुमच्या दाल भाजी रेसिपी शेअर करत आहे. पालक वॉश करून घेतली आहे, टमाटर पण वॉश करून घेतलेले आहे आणि हिरवी मिरची पण वॉश करून घेतलेली आहे. डाळ पण आपण वॉश करून घेतली आहे. आता कुकरमध्ये टाकून घेऊया. मी त्याच्यामध्ये तुरीची डाळ घेतली आहे आणि थोडीशी चण्याची डाळ टाकलेली आहे डाळ भाजीसाठी. आता आपण पालक कट करून घेऊया बारीक आकारामध्ये. आपले पालक आता चिरून घेतलेले आहे पूर्ण. आता कुकरमध्ये टाकून देऊया बारीक केलेली पालक. त्यानंतर टमाटर वॉश करून घेतले, त्याला पण आता बारीक करून घेऊया आपण. ते पण आपण कुकरमध्ये टाकून देऊ आता कट केलेले टमाटर. त्यानंतर आपण हिरवी मिरची वॉश करून घेतली, तिला पण आता कट करून घेऊया. तिला पण टाकून घेऊया. त्यानंतर आपण शेंगदाणे टाकून घेतलेले आहे, हळदी पावडर, ऑइल टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्या पाचशेट्या काढून घेऊया. कुकर आता ठेवून देऊया याच्यावर गॅसवर. झाला आहे, त्याची वाफ थोडीशी काढून घेतली आपण. झालं आपलं कुकर आपलं झालं रेडी. आता त्यामध्ये आता दाल भाजीला तडका देऊ आपण. ऑइल टाकून घेतलं आहे आपण गंजामध्ये. आता मोहरी टाकून घेतली आहे, जिरं, त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया. त्याला पण चांगलं फ्राय करून घेऊया ऑइलमध्ये. आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे, त्याला पण चांगलं ऑइलमध्ये फ्राय करून घेऊया. त्यानंतर तिखट पावडर टाकून घेऊया, धनिया पावडर टाकून घेतलं आपण आणि जिरं पावडर टाकून घेतले. त्याला पण चांगलं फ्राय करून घेऊ ऑइलमध्ये. त्यानंतर आपण दाल भाजीला तडका देऊया. आपली दाल भाजी पहा रेडी झाली आहे. दाल भाजी चवीनुसार नमक. आपलं पालकचं वरण रेडी झालेलं आहे. त्यानंतर आपण धनिया टाकून घेऊया. कोथिंबीर आपण टाकून घेतलेली आहे. ही जर दाल भाजीची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा.